शरद पवारांनी आणीबाणी संदर्भात एक मोठं विधान केलंय। आज देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे का याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचं मत शरद पवारांनी मांडलं। आणीबाणीबद्दल त्यांचे मोठं विधान पाहायला मिळतंय। सरकारी हेडक्वार्टर्समधनं पत्रकारांना फोन जातात याचा उल्लेख करत पत्रकारांना धमकी दिली जात असल्याचंही शरद पवार म्हणतात। त्या पत्रकाराला फोन येतात सरकारच्या हेडक्वार्टरमधून, त्यांना सांगण्यात येतं ही बातमी पुन्हा अशी छापू नका, अशी बातमी तुम्ही छापली, असा लेख तुम्ही लिहिला, अशी सरकार विरुद्ध भूमिका तुम्ही घेतली, तुमचं तुम्ही ठरवा, आम्ही काही सांगू इच्छित नाही, पण काही झालं तर आमच्याकडे येऊ नका। एक प्रकारची धमकी आज पत्रकारांना सुद्धा दिली जाते। अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी याच्याचा काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे। अघोषित आणीबाणी सुरू आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं। संपूर्ण देशाच्या अनुषंगाने त्यांचे हे विधान आहे। याला निमित्त ठरलेलं आहे आज आणीबाणीच्या इंदिरा गांधींच्या घोषणेला 50 वर्ष पूर्ण होण्याचं। भाजपनं आजचा दिवस संविधानाची हत्या दिवस म्हणून देशभरामध्ये साजरा केलाय आणि याच मुद्द्यावरती बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी हे मोठं विधान केलंय। भाजपच्या हेडक्वार्टर्समधनं पत्रकारांना फोन येतात, त्यांच्यावर दबाव टाकला जातो असंही मत त्यांनी मांडलं, असं विधान त्यांनी केलंय। त्यामुळे शरद पवारांचं हे विधान आगामी काळात निश्चितपणे चर्चेलं जाईल, त्याच्यावरती चर्चाही होईल। पुन्हा एकदा आपण पाहूया की शरद पवार अघोषित आणीबाणीबद्दल काय म्हणतात। त्या पत्रकाराला फोन येतात सरकारच्या हेडक्वार्टरमधून, त्यांना सांगण्यात येतं ही बातमी पुन्हा अशी छापू नका, अशी बातमी तुम्ही छापली, असा लेख तुम्ही लिहिला, अशी सरकार विरुद्ध भूमिका तुम्ही घेतली, तुमचं तुम्ही ठरवा, आम्ही काही सांगू इच्छित नाही, पण काही झालं तर आमच्याकडे येऊ नका। एक प्रकारची धमकी आज पत्रकारांना सुद्धा दिली जाते। अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी याच्याचा काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे।